नमस्कार, मी स्मिता सराफ आणि सिन्सिनाटीच्या त्रिवेणी मित्रमंडळातर्फे मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आमच्याकडे शिकागो महाराष्ट्र मंडळ घेऊन आले आहे माऊली हे नाटक. तर त्या माऊली नाटक हे सिन्सिनाटीतच नाही तर अमेरिकेत इतकं गाजलं, तर त्याच नाटकाचे सहनिर्मिती आणि BMMच्या सेक्रेटरी सौ विद्या जोशी आज माझ्याबरोबर इथे उपस्थित आहेत. हॅलो विद्या. हाय, थँक्यू, नमस्कार. विद्या, तुमचा कार्यक्रम आज आम्हाला अत्यंत आवडला. आम्हालाच म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना अगदी गहिवरून आलं, इतका सुंदर झाला कार्यक्रम. तर ह्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे ह्यांचे प्रॅक्टिसेस तुम्ही कधी सुरू केले? त्याचं साधारणपणे म्हणजे हा कार्यक्रम करण्याचं जे आमच्या मनात आलं तर त्याचं क्रेडिट मला BMMलाच द्यावं लागेल. कारण बृहन महाराष्ट्र मंडळाने 2017चा जेव्हा बृहन महाराष्ट्र मंडळ डॅलस याला ग्रँड रॅपिडला होतं तेव्हा त्यांनी आमच्याकडे अप्रोच केला की एक महाराष्ट्र मंडळ शिकागोतर्फे एक प्रोग्राम व्हायला पाहिजे आणि असा काही प्रोग्राम करा की ज्याच्यामध्ये नृत्य, नाट्य आणि अनेक कलाकार आहेत, संगीतिका, नृत्यनाट्य संगीतिका. नृत्यनाट्य संगीतिका म्हटल्यानंतर साधारणपणे जे कॅरेक्टर्स असतात की शिवाजी म्हणा किंवा तुकाराम, नामदेव अशावरतीचा प्रयोग केले तर ते जरा जास्त म्हणजे त्याच्यामध्ये लोक इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात आणि त्यांच्या स्टोरीज असतात लाईफ लॉंगच्या की वी कॅन टेक इट टुगेदर. त्याच्यामुळे मग त्यावेळेस मग आमच्या मनात विचार आला की यावेळेस ज्ञानेश्वरांवरती नाटक करूया. आणि त्याचं मेन कारण म्हणजे शिकागोत आम्ही मराठी शाळा चालवतो, म्हणजे सगळीकडे चालते, मला माहिती आहे सिन्सिनाटीला पण चालते आणि खूप यशस्वीरित्या चालते. तर शिकागोतल्या मराठी शाळेमध्ये जवळजवळ 100हून जास्त मुलं आहेत. तर या सगळ्या मुलांना जर इन्व्हॉल्व करून घेता आलं त्याच्याप्रमाणे